माझ्या मुलाला वाचवा, काहीही करून त्याला मदत करा, ही आर्त हाक आहे ती एका पीडित मुलाच्या वडिलांची। कुणाच्याही आयुष्यात येऊ नये असा प्रसंग आज या आईवडिलांवर आलाय आणि कोणतीही चूक नसताना एका विकृत माणसामुळे त्यांच्या मुलावर हा प्रसंग ओढावलाय। या घटनेने भेदरलेल्या मुलानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय आणि विषाचा प्रभाव शरीरावर झाल्याने हा मुलगा मृत्यूशी झुंज देतोय। त्याला यकृत प्रत्यारोपणासाठी 7 ते 8 लाख रुपयांची गरज आहे आणि त्यामुळेच समाजातील दानशूर हात पुढे येऊन त्यांना मदत करावी असं आवाहन जय महाराष्ट्र करतंय। मुंबईत आरे कॉलनीतील 2 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि अत्याचारामुळे घाबरलेल्या मुलांनी विष घेतलंय आणि त्यातल्या एकाचा मृत्यू झालाय तर एका मुलाची मृत्यूशी झुंज सुरू आहे। मृत्यूशी झुंज देत असलेल्या या मुलानं आपल्या वडिलांना घातलेला हा प्रकार सांगितला आणि आरेच्या फिल्टरपाडा परिसरात गेला असता एका व्यक्तीनं त्यांना एका ठिकाणी नेलं। तिथं दारं खिडक्या बंद करून अत्याचार केल्याचं या मुलानं सांगितलंय। तसंच या घाबरलेल्या पीडित मुलानं वो डॉन है, आप लोग घर बेचकर गांव चले जाओ अशी कळकळीची विनंती आपल्या पालकांना केली आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र या मुलाची प्रकृती गंभीर आहे आणि त्याच्या शरीरावर विषाचा परिणाम झालाय आणि त्याचं यकृत प्रत्यारोपण करावं लागणार आहे। कौन काम किया बता, क्या किया बता? हाँ? कौन लेके गया बता? बात मान लो। बात माने बता। कौन किया था बता, तेरे साथ में क्या किया? भागा मेरे पीछे पड़ा था। मैं डर गया, मैं भाग रहा है। तो क्या हुआ? चुप। फिर क्या हुआ? हम लोग है ना, चुप अब बता दो तो उसको मारेंगे। बोलो। डर के मारे में भागे जा रहा, वो भी भागते जा रहा है। हाँ तो बताओ कौन आदमी था, उसको मैं मार डालूंगा, काट डालूंगा, बताओ कौन आदमी है? आँख में डर लगता। हाँ मैं उसकी आँख में डरता। हाँ बताओ। क्या हुआ? बोला तो मम्मी पापा को मार दूंगा मैं, ऐसा कुछ बोला? किसी ने तेरे साथ में क्या किया? कुछ किया? नहीं तो फिर बोला हाँ। कि मैं बस समीर के साथ में कुछ किया? नहीं। हाँ मुझे बस लग रहा था कि उसे जान से मार डालेगा, ऐसा गुस्से में देख रहा था। तो फिर क्या हुआ? कुछ नहीं, उसे बस गुस्से में देख रहा था। बस इतना ही हुआ? ऐसा लग रहा था उसे काटने वाला था। हाँ कौन काटने वाला था? तू? सांप। या दुर्दैवी घटनेनं खळबळ उडाली आहे आणि त्यामुळेच खरोखरच मुलं सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण झालाय आणि रस्त्याने चालताना किंवा घराबाहेर खेळतानाही आपली मुलं सुरक्षित आहेत का हा प्रश्न खरंच विचारावासा वाटतोय आणि या चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचंय? आरे परिसरातल्या स्थानिकांचं म्हणणं काय आहे आणि या परिसरात गरदुल्ल्यांचा वावर जास्त आहे तर अल्पवयीन मुलांवर अत्याचार करणारा विकृत हा गरदुल्लाच असावा। तीन 2 लहान मुलांवरती जे अत्याचार झाला त्याविषयी बोलत आपले जे स्थानिक लोक आहेत। सर तुम्ही सांगा की नेमका या गुन्ह्यामध्ये आपण जे बघताय ते कसं काय बघताय, तुम्हाला काय बोलायचं आहे? ये एरिया में ना सबसे ज़्यादा जो देखा जाए ना ड्रग्स का लेवल अगर जो सेलिंग है वो सबसे ज़्यादा है। अगर उसके ऊपर अगर कॉन्सेंट्रेट पुलिस स्टेशन करेगी तो बहुत सारी चीज़ें ऐसे तो गुना तो मेरे ख्याल से बहुत ही सारा जीरो हो जाएगा। ड्रग्स के लिए ये मैटर में मैं खासतौर से सूर्यवंशी साहब से जाके मिला था तो सूर्यवंशी साहब ने बोला मैं ये मैटर कोई भी हालत में हैंडल कर दूंगा, फास्ट वो क्रिमिनल्स को जो भी है मैं उसको पकड़ लूँगा। मगर मेरा एक रिक्वेस्ट है पुलिस वालों से कि कोई भी हालत में ड्रग्स के मैटर में ज़रा ज़्यादा कॉन्सेंट्रेट करें। यहाँ पे हाई लेवल ड्रग्स सेलिंग है, इतना ही मैं बोल सकता हूँ। ऐसा लगता है कि जो ये आरोपी है हो सकता है वो ड्रगिस्ट हाँ देयर आर चांसेस दैट कि वो ड्रगिस्ट भी हो सकता है। इसके लिए ड्रग्स का सेलिंग इधर सबसे ज़्यादा है। ये पवई ये वार्ड में मेरे ख्याल से मेरे वार्ड में सबसे ज़्यादा है। आप देखोगे कि ये पूरा एरिया आधा इस्लाम है, पूरा जंगल है, मतलब यहाँ पे कोई भी क्राइम आराम से हो सकता है। इजीली इट कैन बी मेंटेन बिकॉज ड्रग सेलिंग इज टू मच हाई ओवर हियर। इसके कारण मैं एक ही रिक्वेस्ट है पुलिस डिपार्टमेंट से एज वेल एंटी नारकोटिक्स से कि ड्रग्स का सेलिंग इतना जितना कम कर सके उतना कम करें ताकि क्राइम लेवल इधर कम हो जाए।
तुम्ही काय बोलाल, तुम्हाला काय बोलायचं आहे? पूर्ण एरियाचं पाहाल तर जंगल एरिया आहे. सर म्हणतात की या साईडला ठिकाणी जास्त ड्रग विकला जातो आहे. एखादं कोण ड्रगीच अशी आहे, तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर बोलतात आहे, कारण आम्ही याच्या अगोदर पण न्यूज चॅनलला बोललो आहे की इकडे ड्रग्स सगळ्यात जास्त विकले जातात आणि लीगल नाही ते तरी पण इकडे विकले जातात. आणि 10वी झालं की सर्व स्टुडंट हेच करतात इकडे, कारण ड्रगिस्ट इकडे. आणि जे घटना घडली अत्यंत शेमफुल आहे. ही घटना आपण विचारही करू नाही शकत, तर हे ड्रगिस्टनेच केलं असेल, कारण त्याच्या व्यतिरिक्त कोण करणारच नाही. ही जी घटना एकदम अत्यंत गलिच्छ असे, म्हणजे विचारही नाही करू शकत आपण. तर अजून एक सर्वात मेन इकडे पॉईंट आहे तो आहे की ह्या पूर्ण वार्डामध्ये एकच बीट चौकी आहे, एकच बीट चौकी आणि इकडून 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. जर इकडे काही प्रॉब्लेम झाला तर एवढं लांब जावं लागतं आणि 100 नंबर डायल केला तर लवकर पोलीस येत नाही. त्यांना पूर्ण ॲड्रेस सांगा, हे करा ते करा, त्याच्यामध्ये पूर्ण घटना मग घडून झालेली असते. तर जय महाराष्ट्राच्या वतीने मी पोलिसांना विनंती करतो की अजून एक जर बीट चौकी इकडे फिल्टर पाडायला लावली तर खूप चांगलं होणार आणि क्राईम खूप प्रमाणात कमी होणार. आणि ड्रग्स खूप इम्पॉर्टंट आहे, ते तर इकडे खूप जास्त आहे. कोणालाही तुम्ही इकडे विचारपूस केलं तर सर्व तेच सांगतील की ड्रगिस्ट जास्त आहे इकडे. पहिला तर मुली तर सुरक्षित नव्हता. आता असा विचार करायला लागला की आता मुलांना पण सुरक्षता नाही. असं विचार करून काय की आई वडील तर कामाला जातात कारण ते जरुरी आहे मुलांसाठी. नाही दोघांनी काम केलं तर मुलं नाही शिकू पण नाही शकत आणि जगू पण नाही शकत. त्याच्यासाठी तर आई वडील कामाला जातात. मग कोणाच्या सहाऱ्यावरती मुलांना सोडून जाणार? आणि असं जर मुलांवरती होत असेल तर मग मुली कुठल्या सुरक्षित आहे? जर मुलांना विचार नाही केला तर मुली कुठल्या सुरक्षित राहणार आहेत? त्या असल्या माणसाला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यावरती तर खूप पोलिसांनी कारवाई करायलाच पाहिजे. ऐकलं की इथले स्थानिक लोक आहेत आणि यांचं एवढंच मत आहे की ह्या एरिया संपूर्ण परिसरामध्ये सर्वात जास्त अंमली पदार्थाची विक्री होते आहे, ज्यामुळे इथे क्राईम होत आहेत. आणि जर अंमली पदार्थाच्या विक्रीवरती जर आळा घातला तर इथे क्राईम कमी होतील असे स्थानिकांचं मत आहे. कॅमेरा आधी निर्मलसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या या परिसरात 2 अल्पवयीन मुलांवर अत्याचार झालेला आहे. नराधमांनी या 2 मुलांवर अत्याचार केलाय आणि त्यानंतर या ठिकाणी मुलंच जर सुरक्षित नाहीयेत तर मुली कशा प्रकारे सुरक्षित असतील असा प्रश्न हे स्थानिक उपस्थित करतायत. दरम्यान आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विशाल सिंग, त्यांच्याकडे जाऊयात आपण. विशाल, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. या ठिकाणी 2 मुलांवर अत्याचार झालेला आहे. त्यापैकी एका मुलाने विष प्राशन केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय, दुर्दैवी मृत्यू झालाय, तर दुसरा या ठिकाणी मृत्यूशी झुंज देतोय. याविषयी काय अपडेट्स मिळत आहेत आणि कशामुळे हा नेमकी घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणचा परिसर तुम्हाला कसा वाटलाय? फरार जर बघाल तर काल पूर्ण दिवस मी फिल्टर पाण्यामध्ये होतो. संपूर्ण एरिया पाहिला तर संपूर्ण एरिया जंगल एरिया आहे. जर कोणी एखादा गुन्हेगार आला तर कोणतीही क्राईम केला तिथून तो आरामात पळून जाऊ शकतो, त्याला बघणारे कोण नसणार अशी ती एरिया आहे. आणि जे स्थानिक आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं, त्यांचा मत तेवढाच आहे की त्या एरियामध्ये अंमली पदार्थाची विक्री जास्त होते आहे. एखादा मुलगा शाळेत जातो, 10वीपर्यंत गेला, 10वी नंतर तो एक वेळ असतो, त्या वेळेमध्ये तो अंमली पदार्थाच्या अधीन जातो, ड्रग्स घ्यायला लागतो आणि त्याच्यावरती आळा बसत नाही आहे. तिथले स्थानिक लोकांनी अनेकदा तक्रार हे केलेली आहे, पण कुठेही पोलीस अपयशी ठरते आहे ते अंमली पदार्थाच्या रोग घालण्यासाठी. म्हणजे अशात मोठा प्रश्न पडतो आहे. जी मुलं असतात ती मुलं देशाचं भविष्य आहे. तो जंगल एरिया आहे, अत्यंत गरीब एरिया आहे, ते राहणे लोक सुद्धा गरीबच असतात. अशामध्ये त्याला आई आणि वडील दोन्ही असतात, ते कामावरती असतात आणि मुलं घरी एकटी असतात. त्यांची सुरक्षा एरियावरती असते, त्या सुरक्षा प्रश्न मोठा असतो. पण विचार एवढाच पडतो की तो एरियामध्ये पोलिसचा बंदोबस्त लागला, तिथे काय ते बीट चौकी बांधली तर जी अंमली पदार्थाची विक्री होते ती कमी होईल. त्यामुळे असे जे क्राईम्स होत आहेत, त्याच्यावर दुष्कर्म होत आहेत ते कमी होतील. ह्या नक्कीच बोलत आहे आपल्याला त्यावरती. नक्कीच विशाल, ही तर गोष्ट आहेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांचा वचक नाहीये असंही आपल्याला म्हणता येईल त्या ठिकाणी. आणि भानुदासजी, तुमच्याकडे यायचंय मला, कारण ही जी दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे, त्या मुलाचे वडील आपल्यासोबत आहेत आणि तुम्ही असे एक शिवसैनिक आहात ज्यांनी त्यांना मदत केली आहे. तर काय सांगाल, तुम्हाला जेव्हा हे कळलं त्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी कशा प्रकारे मदतीचा हात पुढे केलाय? मला जेव्हा कळलं, माझ्या संगती माझे मित्र होते, त्यांनी मला सांगितलं फोन करून की मी माझ्या हॉस्पिटलला आहे, साईन हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाला ॲडमिट केलेलं आहे आणि मला तिथे तुमची सहकार्याची गरज आहे. तेव्हा मी तिथे गेलो, त्यांना स्वतः जाऊन भेटलो आणि त्यांना तिथल्या डॉक्टरांना जाऊन भेटलो, तिथले RMO आहेत त्यांना जाऊन भेटलो, त्यांच्याशी विचारपूस केली त्या मुलाची. तर त्यांनी मला सांगितलं की त्या मुलाचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे आणि त्याला तुम्हाला KM हॉस्पिटलला ट्रान्सफर करायचं आहे. तर म्हटलं तसं असेल काय तर लिहून द्या आम्हाला असं. तर मी तिथे त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि मी KM हॉस्पिटलला गेलो. KM हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बांगर आहेत, त्यांची भेट घेतली. तिथले वरती 9व्या माळ्यावर डॉक्टर आहेत, त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चौकशी केली. त्यांनी सांगितलं आम्हाला मुलाला तुम्ही इकडे आणू शकता. ठीक आहे बोललो. मग माझे स्थानिक सुधार समिती अध्यक्ष बाळा नरसाहेब त्यांची मदत घेऊन त्यांच्याशी कॉर्डिनेट करून मी तिथे त्या हॉस्पिटलला त्या मुलाला ट्रान्सफर करण्याचा
मदत केली. त्यांना तिथे मी ॲडमिट करून घेण्यासाठी त्यांना विनंती केली व त्यांना ॲडमिट केलं तिथे. त्यांना ICUमध्ये दुसऱ्या दिवशी ICUमध्ये त्यांना ट्रान्सफर केलं, त्यांना सबमिट केलं वगैरे. नक्कीच भानुदासजी, या ठिकाणी तुम्ही मदतीचा हात पुढे केलाय आणि दुसऱ्यांकडून देखील त्यांना मदतीची अपेक्षा आहे. दरम्यान या पीडित मुलाचे वडील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. कोणाच्याही आयुष्यात घडू नये असा प्रसंग त्यांच्या समोर आलेला आहे. क्या कहेंगे, मतलब बहुत ही एक जो घटना घड़ी है ये बहुत ही बुरी है, हम मान सकते हैं, लेकिन अभी इसके सामने आप जो स्थिति है इसका सामना कर रहे हैं, तो इसके बाद आपको कितने पैसों की आवश्यकता है, जो क्योंकि किडनी खराब हो चुकी है, तो क्या कहेंगे आप, किस तरह से एक मदद चाहिए आपको? हाँ, मुझे फाइनेंशियली मदद चाहिए क्योंकि मेरे पास इतना हैसियत नहीं है कि मैं कुछ इतने बच्चे के लिए इतना दवा कर सकूं। दूसरी बात यह है कि मैं ये भी चाहता हूं कि जो मेरे साथ में हुआ वो मेरे बच्चे के दूसरे के बच्चे के साथ में ऐसा ना हो। जो मैं भुगत रहा हूँ मैं वो किसी के साथ में ना हो, और कानून से इंसाफ चाहता हूँ मैं कि कैसा मेरे बच्चों को इंसाफ मिले और कानून मुझे इंसाफ दिलाए, और मैं यही चाहता हूँ। और मेरे बच्चे की जान बचाने के लिए प्लीज़ मुझे कुछ मदद करिए, मैं यही चाहता हूँ, मुझे हेल्प करिए। जी बिल्कुल, हम भी हमारी तरफ से मदद की यहाँ पर आशा कर रहे हैं, लोगों से मदद की दरख्वास्त कर रहे हैं। कोणाच्याही आयुष्यात घडू नये असा प्रसंग आज या वडिलांवर आलेला आहे आणि कोणतीही चूक नसताना एका विकृत नराधमामुळे त्यांच्या मुलावर हा प्रसंग आलाय आणि या घटनेनं भेदरलेल्या मुलानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। विषाचा प्रभाव शरीरावर झाल्यानं हा मुलगा मृत्यूशी झुंज देतोय आणि त्याचा एका मित्राचा अत्याचारानंतर विष प्राशन केल्यामुळे मृत्यू झालेला आहे। तर या मुलाला यकृत प्रत्यारोपणासाठी 7 ते 8 लाख रुपयांची गरज आहे। त्यामुळे समाजातील दानशूर हात पुढे येऊन त्यांना मदत करावी असं आवाहन जय महाराष्ट्र करते आणि तो जो अकाउंट नंबर आहे तो देखील तुम्ही लिहून घ्या। पीडित व्यक्तीचा अकाउंट नंबर आहे 624000017610 आणि बँकेचं नाव आहे पंजाब नॅशनल बँक आणि त्यासोबतच IFSC कोड आहे PUN 60622400। या पीडित व्यक्तीचं नाव जाहीर करणं योग्य नाही, त्यामुळे आम्ही नाव देऊ शकत नाही, मात्र जेवढे मदतीचे हात पुढे येतील तेवढे कमीच आहे। त्यामुळे कृपया करून हा जो अल्पवयीन मुलगा आहे, पीडित आहे, जो सध्या मृत्यूशी झुंज देतोय, त्याला मदत करा। यासोबतच या विशेष कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र। मुंबईच्या आरे कॉलनीत राहणाऱ्या या मुलांवर घडलेल्या अत्याचारानंतर खळबळ उडाली आहे। तर जय महाराष्ट्रनं हा मुद्दा लावून धरलाय आणि या मुलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी जय महाराष्ट्रच्या या लक्षवेधी कार्यक्रमात केली आहे। तर एका मुलाचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरा मुलगा या ठिकाणी मृत्यूशी झुंज देताना दिसतोय। आपण ऐकूयात नीलम गोऱ्हे काय म्हणाल्यात। मी त्या भागाचे DCP डॉक्टर नवीन रेड्डी यांच्याशी बोलले आहे। मी त्यांना मागणी केलेली आहे की ज्या डॉक्टरनी अशी पूर्ण तपासणी न करता, पोस्टमार्टम न करता कसं काय नॅचरल डेथ हे कारण दिलं, याची चौकशी झाली पाहिजे। आणि तुळशीदास इतकं भयंकर आहे सगळं, याच्यासाठी भयंकर आहे की तो जो माणूस आहे ज्यांनी आईवडिलांनी सुद्धा लपवून ठेवलं ही गोष्ट किंवा त्यांना कळली नाही, आपण काही आता मी त्या वादात जात नाहीये, ते चौकशीमध्ये समोर येईल। त्याच्यामुळे हा जो जहीद आहे म्हणतायत हे लोक, तर अशी जहीद नावाची व्यक्ती आहे का, यांनीच एक यांच्या वेगवेगळ्या दबावातून कोणीतरी हा जहीद नामक सूत्रधार काम करतोय सगळं, ही पण तपासाची वेळ आली आहे। कारण डॉक्टरकडे घेऊन जाणं, नॅचरल डेथ सांगणं, विदाऊट पोस्टमार्टम लोकांनी दबाव आणून ते डेड बॉडी द्यायला ताब्यात लावणं, या गोष्टी काही सहजासहजी होत नसतात कुठेही। लोकांची पण दिशाभूल झालेली असू शकते, लोकांना माहितीच नसेल की या पद्धतीने त्याच्यावरती अत्याचार जर का फार म्हणजे गुप्तांगामध्ये वगैरे सगळं जर का त्याला त्रास झाला असेल तर त्यांनी सुद्धा शॉकमध्ये मुलं जाऊ शकतात। आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी त्या डॉक्टरचा शोध घेतला पाहिजे की ज्यांनी या मुलाशी न बोलताच नॅचरल डेथ म्हणून कसं काय सर्टिफिकेट दिलं या विषयामध्ये, त्याची तपासणी झाली पाहिजे।
तर नीलम गोऱ्हेताई यांच्याकडून असा आरोप होतोय की पोलीस यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव असेल किंवा त्यांच्यावर कदाचित दबाव असू शकतो आणि त्यामुळेच कुठेतरी हायगाई होताना दिसते, कुठेतरी जी चौकशी आहे त्यामध्ये हायगाई होताना दिसते आणि त्यामुळेच आता आपण भानुदासजी यांच्याकडे जाऊया. शिवसैनिक, काय सांगाल, कुठेतरी जे पोलीस आहेत, स्थानिक पोलीस, त्यांच्यावर दबाव आहे असं तुम्हाला वाटतंय का आणि कशा प्रकारे ते या प्रकरणाचा तपास करतायत? बरोबर, नीलमताई बरोबर बोलल्या त्या. कारण की मला अजून वाटतं की 2 ते 3 दिवस व्हायला लागले त्याच्या तपासासाठी आणि एकही क्लू अजून त्यांना अजूनपर्यंत सापडलेला नाही आहे. त्या काही कुठल्या दबावाखाली काम करतायत की काही आणखीन कारण आहे? कारण की आतापर्यंत तरी एखादा क्लू मिळाला पाहिजे होता. कारण त्या मुलाची अशी जी परिस्थिती आहे की त्याला न्याय मिळणं हे आहे जे समाजाचं कर्तव्य आहे, मिळवून देणं. कारण की आपण त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करावा आणि माझी विनंती आहे की तेथील रहिवाशांना बी त्या गोष्टीचा त्रास होऊ नये अशा गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित म्हणजे विचार करून या गोष्टीचा त्याला पाठपुरावा घ्या. नक्कीच. आणि तुमच्याकडून कशा प्रकारे या ठिकाणी पाठपुरावा केला जातोय किंवा हे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा व्हावी यासाठी तुम्ही कशा प्रकारे एक त्यांना पाठिंबा देताय? माझा पाठिंबा त्यांना असेल, काही मदत लागली माझ्याकडून काही तुम्हाला माहिती मिळत असेल ती मी द्यायला तयार आहे. तिथले स्थानिक आपले मित्र आहेत, शाखाप्रमुख मनीष नायर आहेत, ते देखील तिथे स्थानिक लेवलला आपली मदत करण्यासाठी तिथे तयार आहेत. आणि तेथील काही ड्रग्स डीलर वगैरे असे तिथे घटना घडतात, तिथे काही पिणारे खाणारी माणसं बसतात, त्यांची देखील चौकशी व्हावी. कारण तिथे हे सगळं बंद व्हायला पाहिजे. कारण की बंद झालं तर तिथले गुन्हेगारी वगैरे सगळी कमी येईल. आणि तिथे अशी जागा अशी आहे की भयानक अशी की तिथे कोणी मला वाटत नाही की साधारण माणूस तिथे येऊ जाऊ शकतो. कारण की असं तिथे परिस्थिती आहे, चारी बाजूने जंगल वगैरे आणि तिथे पडीक घरं आहेत. ती पडीक घरं जर कामाची नसेल तर तिथे कुठेतरी कोणाच्या तरी शाळा किंवा बालवाडी अशा ठिकाणी वापरण्यासाठी त्यांना हे करावं त्याचं. कारण जेणेकरून उद्या कुठे तिथे गुन्हा घडू नये दुसरा. नक्कीच भानुदासजी, या आपण असं म्हणू शकतो की ही जी विकृती आहे त्याला कुठे ना कुठे आळा बसण्याची गरज आहे आणि प्रशासनाकडून देखील त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. दरम्यान आपण हे या पीडित मुलाच्या वडिलांकडे जाऊया. सध्या क्या कहेंगे आप, क्या काम करते हैं और आपका जो घर है उसके माली हालात किस तरह से है? माली हालत तो मेरी बहुत ख़राब है और मैं एक छोटी सी फैक्ट्री में काम करता हूँ और मेरी इतनी हैसियत नहीं है कि मेरे बच्चे का मैं दवा कर सकूँ और किस तरह मैं अपने बच्चे का अपना परिवार पालता हूँ. और इस एक घटना के बाद मैं बहुत टूट चुका हूँ. मुझे समझ में नहीं आ रहा कि मैं क्या करूँ. जी, आपको समझ नहीं आ रहा है और आपके माली हालात बिल्कुल भी ठीक नहीं है जी. इसीलिए आप यहाँ पर दरख्वास्त कर रहे हैं कि आपको एक फाइनेंशियल हेल्प की जाए. जी. तर आपण पाहतो या ठिकाणी एक जो अल्पवयीन मुलगा आहे जो मृत्यूशी झुंज देतोय आणि त्याच्यासाठी त्याच्या या कृत्याच्या प्रत्यारोपणासाठी आपण या ठिकाणी आवाहन करतोय, आर्थिक मदतीचं आवाहन करतोय आणि त्यासाठी अकाउंट नंबर देखील दिलेला आहे, तो लिहून घ्या. आणि जेवढे दानशूर हात पुढे येतील तेवढं या मुलासाठी चांगलं आहे. कारण तो सध्या हॉस्पिटलाइज आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित व्यक्तीचा अकाउंट नंबर आहे 62240100017610 आणि बँकेचं नाव आहे पंजाब नॅशनल बँक. IFSC कोड आहे PUN 60622400. समाजातील जे दानशूर व्यक्ती आहेत त्या या अकाउंट नंबरवर पैसे ट्रान्सफर करून हे जे पीडित आहेत त्यांना मदत करू शकतात. आणि या आपल्या स्पेशल शोमध्ये आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं मन सुन्न होते. मात्र आज तो मुलगा आणि त्याचे पालक या प्रसंगातून जात आहेत आणि या घटनेचा तपास सध्या सुरू करण्यात आलाय. तर या घटनेबाबत DCP नवीन चंद्र रेड्डी यांचं काय म्हणणं आहे पाहूयात. आता माझ्याबरोबर DCP नवीन चंद्र रेड्डी सर आहेत. रेड्डी सर, पवीमध्ये गुन्हा दाखल झाला, नेमका गुन्हा काय आहे तो? सेक्शन 377 आणि पोक्सो ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक विक्टीम आहे, त्याच्या वडिलांनी जो फिर्याद दिली त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.
तर 2 मुलं होती. आता समजतं की काही मुलाने वडिलांनी तक्रार दाखल केली. तक्रार काय त्यांची ती? तक्रार अशी आहे की त्या मुलाला त्यांनी एका व्यक्तीने सेक्शुअली असॉल्ट केलेला आहे आणि मुळे ते मुलांनी घाबरून जाऊन विष प्राशन केलेलं आहे आणि त्याच्या मित्रांनी सुद्धा केलं होतं असं ते सांगतात. तर त्याबद्दल तर अशी ही घटना घडलेली आहे आणि त्यावर पोलिसांचा देखील तपास सुरू आहे. दरम्यान या पीडित मुलाच्या वडिलांकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. क्या कहेंगे, आपने पुलिस में कंप्लेन की है और किस तरह से पुलिस की कार्रवाई चल रही है? अभी तक तो कोई पुलिस का कार्रवाई के बारे में ज़्यादा कुछ मालूम नहीं पड़ा है मुझे, और ना ही किसी को गिरफ्तार किया गया है, और ना पुलिस ज़्यादा उसके पीछे ये इन्वॉल्व हो रही है. मैं देखा हूँ कि थोड़ा थोड़ा यहाँ वहाँ पुलिस जा रही है, लेकिन अभी तक किसी का पता नहीं चला है कि कौन क्या, नाम तलक पता चल गया है बच्चे का कि उसके साथ में ऐसा किया बच्चे ने बताया, लेकिन अभी तक किसी को धरपकड़ नहीं हुई है. अच्छा, तो बच्चे ने जिस पर यहाँ पर एक डाउट लिया है, किसी का नाम भी बताया है, तो उसके बारे में कोई कार्रवाई की गई है? अभी तक तो कोई कार्रवाई नहीं की गई. पूछताछ चालू है उसके बच्चे के दोस्त लोग से कि ये नाम का लड़का कौन है, यही अभी तक पूछताछ खाली चालू है. अच्छा, मतलब इसका मतलब बस पूछताछ हो रही है, लेकिन कार्रवाई कुछ दिखाई नाही दे रही है. अच्छा, भानुदासजी, तुम्ही काय सांगाल? तिथे ड्रग्स, जिथे ही घटना घडलेली आहे, दुर्दैवी अशी घटना घडली आहे, त्या ठिकाणी ड्रग्स माफियांचा अड्डा आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि स्थानिकांनी काय म्हटलं हेही आपण पाहिलेलं आहे. तर कोणाच्या तरी दबावाखाली पोलीस हे वावरतायत असं तुम्हाला वाटतंय का? बरोबर आहे, कारण की तिथे स्थानिक लेवलला तिथे ड्रग्सचं जास्त विक्री पण चाललं आहे तिथे, आणि तिथे कोणी बाहेरून येऊन विकत नाही. तिथे कोणी राहणारा व्यक्ती असेल, स्थानिक लेवलला जे विकत असतील त्यांना कुठेतरी आळा घातला पाहिजे, कारण की हे गुन्हा घडण्याचं कारणसुद्धा तेच असू शकतं, कारण की ज्या नशेत माणसं असतात तिथे आणि त्यांनी हा गुन्हा घडू शकतो त्यांच्या हातून, कारण हे गुन्ह्याचं कारणसुद्धा तिथून मला वाटतं तिथूनसुद्धा निघू शकतं. तेव्हा कुठेतरी ह्या ड्रग्स डीलरला आळा घातला पाहिजे आणि ते बंद झालं पाहिजे तिथून. नक्कीच भानुदासजी, याचाच अर्थ कुठे ना कुठे जे ड्रग्स डीलर आहेत किंवा जे ड्रग्स घेत आहेत त्यांचंच रूपांतर विकृतीमध्ये होते, नराधमांमध्ये होते असंच म्हणावं लागेल. आणि पण आपण या ठिकाणी एक आवाहन जे आपण जय महाराष्ट्र करून घेतोय ते म्हणजे त्यांचे वडील आहेत, या पीडित मुलाचे वडील आपल्यासोबत आहेत आणि ते मदतीचं आवाहन करतायत आपल्यासमोर. क्या कहेंगे, हमारा जो समाज है या फिर जो दानशूर लोग हैं उनसे आप क्या कहना चाहेंगे? उनसे विनती कर रहा हूँ कि मेरे बच्चों को प्लीज़ बचा लीजिए, और जो मेरे फाइनेंशियल प्रॉब्लम है ज़रा मुझे सॉल्व करिए. मैं विनती करता हूँ सबसे, ताकि मेरे बच्चों को बचा लीजिए कैसा भी, प्लीज़. मैं यही चाहता हूँ लोगों से, समाज से यही चाहता हूँ. जी बिल्कुल. तर कोणाच्याही आयुष्यात येऊ नये असा प्रसंग आज या वडिलांवर आलेला आहे. कोणतीही चूक नसताना एका विकृत नराधमामुळे या मुलावर हा प्रसंग ओढावलाय आणि या घटनेमुळे भेदरलेल्या मुलानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच त्याचं यकृत हे निकामी झालंय. त्यामुळेच त्याच्या यकृताच्या प्रत्यारोपणासाठी या ठिकाणी 7 ते 8 लाख रुपयांची गरज आहे. त्यामुळे समाजातील जेही दानशूर लोक आहेत त्यांनी मदतीचा हात पुढे घेऊन येण्याची गरज आहे आणि असं आवाहन देखील जय महाराष्ट्रकडून करण्यात येत आहे. तर पीडित व्यक्तीचा अकाउंट नंबर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. या पीडित व्यक्तीचा अकाउंट नंबर आहे 6224000017610 आणि बँकेचं नाव आहे पंजाब नॅशनल बँक. तसंच IFSC कोड आहे PUN 60622400. खरंच या वडिलांची अवस्था समोर येऊन बोलण्यासारखीही नाहीये. मात्र मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक दरवाजा ठोठावण्याची त्यांची तयारी आहे आणि त्यामुळेच आज त्यांनी जय महाराष्ट्र बरोबर संवाद साधलाय. मुलानं मृत्यूबरोबर सुरू असलेली झुंज जिंकावी यासाठी ते प्रयत्न करतायत आणि त्यांना त्यांच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही देखील त्यांना मदत करू शकता. यासोबतच या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.